ते हा प्रश्न आठवायचे, नोटबुक्स मध्ये लिहायचे आणि मला फोटो पाठवायचे. हा ग्रुपला पाठवू नका, सेपरेट पाठवा असं, म्हणजे बघायला बरं मिळेल. हम्म. हम्म. पण ते असे सगळे म्हणजे पॉइंट म्हणजे होते तसेच पाठवायचे ओरिजिनल असे. उलटे सुलटे कसे पाठवून, जेवढे तुम्हाला आठवतात ना तेवढे लिहायचे नोटबुक मध्ये, त्याचे हा आन्सर्स लिहायचे आणि मला हा पाठवायचे. बघूया किती आठवतात ते तुम्हाला. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. सर्वांना स्क्रीन दिसते एक्झाम डेमोची? नाही दिसत आहे. नाही दिसत दिसते. आहे. भूषण तुला? हो हो. श्रुती म्हणजे मागे आणि पुन्हा जॉईन हो, बघूया. आता दिसते स्क्रीन? हा. हा. हो. हो ना, ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. शिकवलेलं कळतंय ना? हो. भूषण? हो हो. ठीक आहे. लेवल 1 घेऊया आपण. लेवल 1च चालू आहे ना तुमची अजून? बघा, पहिला प्रश्न. इन द गिवन एमएस वर्ड डॉक्युमेंट चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ थर्ड सेंटेन्स टू मल्टिप्लाय 3. काय प्रश्न बघा. इन द गिवन एमएस वर्ड डॉक्युमेंट चेंज द लाईन स्पेसिंग सेकंड सेंटेन्स टू मल्टिप्लाय 3. हा प्रश्न एमएस वर्डचा आहे. काय प्रश्न सांगितलाय त्यांनी? दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील दुसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग डबल करा. काय प्रश्न? तर दिलेल्या एमएस वर्ड डॉक्युमेंट मधील दुसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिप्लाय 3 करा. मग पहिलं काय करणार? कोणतं वाक्य सिलेक्ट करायला सांगितलंय? दुसरं वाक्य सिलेक्ट करायला सांगितलं. दुसरं वाक्य काय केलं आपण? सिलेक्ट केलं. आता मल्टिप्लाय 3 लाईन स्पेसिंग ऍड करायची आहे. तर कशी करणार? तर होम टॅब, पॅरेग्राफ ग्रुप मध्ये लाईन स्पेसिंग ऑप्शन, त्या लाईन स्पेसिंग मध्ये लाईन स्पेसिंग ऑप्शनला क्लिक करायचं. पॅरेग्राफची विंडो ओपन होते. स्पेसिंग, त्यामध्ये लाईन स्पेसिंगच्या एरोला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी? मल्टिप्लाय टू 3. मग इथे मल्टिप्लाय दिसतंय, त्या मल्टिप्लायला काय करायचं? 3 करायचं. ऍट मध्ये ते 3 दिसणार. नंतर ओके. बघा प्रश्न काय होता? तर दिलेल्या एमएस वर्ड डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिप्लाय 3 करायला सांगितली. मग पहिलं काय केलं? कोणतं वाक्य सांगितलं सिलेक्ट करायला? सेकंड वाक्य काय केलं आपण? सिलेक्ट केलं. नंतर होम टॅब, पॅरेग्राफ ग्रुप, लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग, त्याला क्लिक केल्यानंतर लाईन स्पेसिंग ऑप्शन, त्या लाईन स्पेसिंग ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पॅरेग्राफची विंडो ओपन होते. त्यामध्ये स्पेसिंग, त्या स्पेसिंग मध्ये लाईन स्पेसिंग, त्या मोर बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय सांगितले त्यांनी? मल्टिप्लाय सिलेक्ट केलं. नंतर ओके. म्हणजे काय? दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यातलं मधलं अंतर जास्त होणार, एवढंच. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं? सेव्ह एज नेक्स्ट. दुसरा प्रश्न. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द फॉन्ट स्टाईल ऑफ द फर्स्ट सेंटेन्स टू बोल्ड अँड इटॅलिक. In the given MS Word, change the font style of the first sentence to bold and italic. म्हणजे काय? तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील पहिल्या वाक्याचे काय करायचे? आपल्याला फॉन्ट स्टाईल बदलायची. कोणती सांगितले आपल्याला? बोल्ड आणि इटॅलिक. मग पहिलं काय करणार? कोणतं वाक्य सिलेक्ट करायला सांगितलंय? फर्स्ट सेंटेन्स. मग पहिलं वाक्य काय करणार? सिलेक्ट करायचं.
बोल्ड आणि इटॅलिक काय करायचे, फॉन्ट स्टाईल अप्लाय करायची. मग कुठून करणार, तर होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये बोल्ड आणि इटॅलिक. बघा बोल्ड आणि जरासं इटॅलिक, जरासं तिरकं असं झालेलं दिसतं. पुन्हा सांगते, बोल्ड आणि इटॅलिक कुठे असतं, काय होतं प्रश्न, तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मधील पहिल्या वाक्याची फॉन्ट स्टाईल बदलायची बोल्ड आणि इटॅलिक. मग पहिलं काय केलं, कोणतं वाक्य सांगितलं ते वाक्य सिलेक्ट करायचं. नंतर होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये बोल्ड आणि इटॅलिक. एवढं फॉन्ट स्टाईल इफेक्ट करून झाल्यानंतर काय करणार, सेव्ह अँड नेक्स्ट. In the given MS Word document, change the font name of 4 sentences to Vardhana and font size to 10. म्हणजे काय, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील चौथ्या वाक्याला फॉन्ट नेम द्या आणि फॉन्ट साईज 10 करा. मग पहिलं कोणतं वाक्य सिलेक्ट करायला सांगितलं, चौथं वाक्य काय केलं, सिलेक्ट केलं. आता त्यांना अक्षरांचा फॉन्ट द्यायचा आहे आणि अक्षरांची साईज. मग आपण फॉन्ट नेम कुठून देतो, तर होम टॅब फॉन्ट ग्रुप मध्ये इथे फॉन्ट नेमला क्लिक केल्यानंतर फॉन्टची विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणता सांगितलं असेल तर फॉन्ट काय करायचा, सिलेक्ट करायचा. आता त्याची साईज किती सांगितली आपल्याला, 10. मग इथे फॉन्ट साईजच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर साईजची विंडो ओपन होते. अक्षरांची साईज तुम्हाला किती सांगितली असेल ती इथून काय करायची, ऍड करायची. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुन्हा सांगते प्रश्न काय होता, तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मधील चौथ्या वाक्याचं काय करायचं होतं, फॉन्ट बदलायचं होतं आणि त्याची साईज 10 करायची होती. मग पहिलं काय केलं, कोणतं वाक्य सिलेक्ट करायला सांगितलं त्यांनी, चौथं वाक्य. मग काय केलं, चौथं वाक्य सिलेक्ट केलं. नंतर अक्षरांचा फॉन्ट सांगितला बदलायला. मग कुठून बदलला आपण, तर होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप मध्ये इथे फॉन्टला क्लिक केल्यानंतर अक्षरांचा फॉन्ट इथे विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणता अक्षरांचा फॉन्ट सांगितला असेल तो काय करायचा, सिलेक्ट करायचा आणि त्याची साईज किती सांगितली आपल्याला, 10. मग इथे फॉन्ट साईजच्या ॲरोला क्लिक केल्यानंतर साईजची विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणती फॉन्ट साईज सिलेक्ट करायला सांगितलं असेल ती सिलेक्ट करायचं. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट चेंज द पॅराग्राफ बिगिनिंग फ्रॉम द मेन एम ऑफ एव्हरी. म्हणजे काय, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये त्यांनी पॅराग्राफ दिलेला आहे, त्या पॅराग्राफची काय करायची, आपल्याला जस्टिफाय लागू करायची आहे. मग आपलं कोणतं मजकूर सिलेक्ट करायला सांगितलंय तेवढा मजकूर काय करायचं, सिलेक्ट करायचा. नंतर होम टॅब पॅराग्राफ ग्रुप मध्ये जस्टिफाय दिसतं, एका लाईन मध्ये असं झालेलं दिसतं. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. काय प्रश्न होता, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये पॅराग्राफ दिलेला आहे तो जस्टिफाय करायचा आहे. मग काय केलं, पहिलं कोणता पॅराग्राफ सांगितला तो पॅराग्राफ अगोदर सिलेक्ट करायचा. नंतर होम टॅब मध्ये पॅराग्राफ ग्रुप मध्ये जस्टिफाय. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. रिनेम द फाईल पिक्स एज पिक्चर्स 1 स्टोर इन द फोल्डर इमेजेस. हा प्रश्न विंडोजचा आहे. काय प्रश्न, रिनेम द फाईल pics1 एज picture1 स्टोर इन द फोल्डर इमेजेस. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, इमेजेस फोल्डर मध्ये pics1 ही फाईल आहे, ती फाईल रिनेम करून picture1 असं नाव द्यायचं आहे. काय प्रश्न, इमेज फोल्डर मध्ये pics1 ही फाईल रिनेम करून picture1 असं नाव द्यायचंय. मग इथे इमेजेस फोल्डर दिसतो, त्या इमेजेस फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. त्या इमेजेस फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर pics1 ही फाईल आली, ती फाईल आपल्याला रिनेम करायची आहे. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदा क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून झाल्यानंतर इथे रिनेम करायचं. कुठे ऑप्शन बघा, डिलीटच्या खाली रिनेम. त्या रिनेमला क्लिक केल्यानंतर दुसरं काय नाव सांगितलं असेल तर नाव काय करायचं, टाईप करायचं. टाईप करून झाल्यानंतर काय करणार, कीबोर्ड मधलं एंटर की बटन प्रेस करायचं. पुन्हा सांगते कसं केलं तर रिनेम. काय प्रश्न होता, इमेजेस फोल्डर मध्ये pics1 ही फाईल रिनेम करा आणि picture1 असं नाव द्यायचंय. मग पहिलं काय केलं, इमेजला डबल क्लिक. त्या इमेजला डबल क्लिक केल्यानंतर pics1 ही फाईल आली, ती फाईल आपल्याला रिनेम करायची आहे. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदा क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून रिनेम.
नंतर दुसरं काय नाव सांगितलं असेल ते नाव काय करायचं, टाईप करायचं. टाईप करून झाल्यानंतर कीबोर्ड मधलं एंटर की बटन प्रेस करायचं. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, रिनेम द फाईल इमेज टू एच ग्राफिक्स टू स्टोर इन सपोर्ट होम इंडेक्स ग्राफिक्स फोल्डर. काय प्रश्न बघा, रिनेम द फाईल इमेज टू एच ग्राफिक्स टू स्टोर इन द सपोर्ट होम इंडेक्स ग्राफिक्स फोल्डर. म्हणजे काय, तर सपोर्ट फोल्डर मध्ये होम फोल्डर, त्या होम फोल्डर मध्ये इंडेक्स फोल्डर, त्या इंडेक्स फोल्डर मध्ये ग्राफिक्स फोल्डर, त्या ग्राफिक्स फोल्डर मध्ये कोणती फाईल आहे, तर इमेज टू ही फाईल आहे. ती फाईल आपल्याला रिनेम करून ग्राफिक्स टू असं नाव द्यायचं आहे. मग पहिलं काय करणार, सपोर्टला डबल क्लिक. त्या सपोर्ट फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर आला, तर होम फोल्डर. त्या होम फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर आला तिथे, इंडेक्स फोल्डर. त्या इंडेक्स फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर आला तिथे, ग्राफिक्स फोल्डर. त्या ग्राफिक्स फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर इमेज टू ही फाईल आली. ती फाईल आपल्याला काय करायची आहे, रिनेम करायची आहे. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदाच क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून रिनेम, आणि दुसरं नाव काय सांगितलं त्यांनी, ग्राफिक्स टू. मग त्यामधलं पहिलं अक्षर कॅपिटल्स, बाकीचे अक्षर स्मॉल. एवढं करून झाल्यानंतर काय करणार, कीबोर्ड मधलं एंटर की बटन प्रेस करायचं. पुन्हा सांगते, काय प्रश्न होता, सपोर्ट फोल्डर मध्ये होम फोल्डर, त्या होम फोल्डर मध्ये इंडेक्स फोल्डर, इंडेक्स फोल्डर मध्ये ग्राफिक्स फोल्डर, त्या ग्राफिक्स फोल्डर मध्ये इमेज टू ही फाईल होती. ती फाईल रिनेम करून त्याला दुसरं नाव काय द्यायचंय, ग्राफिक्स टू. मग पहिलं काय केलं, सपोर्टला डबल क्लिक. त्या सपोर्ट फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर आला इथे, होम फोल्डर. त्या होम फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. त्या होम फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर इथे आला, तर इंडेक्स फोल्डर. त्या इंडेक्स फोल्डरला काय करायचं, पुन्हा डबल क्लिक. त्या इंडेक्स फोल्डर मध्ये कोणता फोल्डर होता, ग्राफिक्स फोल्डर. त्या ग्राफिक्स फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. तर त्या ग्राफिक्स फोल्डर मध्ये कोणती फाईल आली, तर इमेज टू. ही फाईल आपल्याला काय करायची आहे, रिनेम करायची आहे. तर कशी करणार, तर त्या फाईलला एकदाच क्लिक करायची, त्याच्यावर राईट क्लिक करून रिनेम, आणि दुसरं नाव काय सांगितलं असेल ते नाव काय करायचं, टाईप करायचं. पहिले अक्षर कॅपिटल्स, बाकीचे अक्षर स्मॉल. एवढं करून झाल्यानंतर काय करणार, कीबोर्ड मधलं एंटर की बटन प्रेस करायचं. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, कॉपी द फाईल मॉनिटर फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर अदर. काय प्रश्न, कॉपी द फाईल मॉनिटर फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर अदर. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, तर हार्डवेअर फोल्डर मध्ये मॉनिटर फाईल आहे, ती फाईल कॉपी करून कलर अदर मध्ये पेस्ट करायला सांगितली. मग पहिलं काय करणार, हार्डवेअरला डबल क्लिक करायचं. हार्डवेअरला डबल क्लिक केल्यानंतर कोणती फाईल आली, तर मॉनिटर फाईल. ती मॉनिटर फाईल आपल्याला काय करायची आहे, कॉपी करायची आहे. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदाच क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून कॉपी. आता कुठे पेस्ट करायला सांगितले आपल्याला, कलर अदर फोल्डर मध्ये. इथे कलर अदर फोल्डर दिसतो का, तर नाही. तर इथे काय करायचं, मागे यायचं. इथे आला कलर फोल्डर, त्या कलर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. त्या कलर फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर आला, त्या अदर फोल्डर. त्या अदर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. मगाची फाईल आपण कॉपी केली ती अदर फोल्डर मध्ये काय करायची, पेस्ट करायची. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदा क्लिक करायचं आणि पेस्ट. पुन्हा सांगते, काय प्रश्न होता, तर हार्डवेअर फोल्डर मध्ये मॉनिटर ही फाईल आहे, ती फाईल कॉपी करा आणि कलर अदर मध्ये पेस्ट करायला सांगितलं. मग पहिलं काय केलं, हार्डवेअरला डबल क्लिक. त्या हार्डवेअर फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणती फाईल आली, तर मॉनिटर फाईल. ती मॉनिटर फाईल आपल्याला काय करायची, कॉपी करायची. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदाच क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून कॉपी. आता कुठे पेस्ट करायला सांगितले आपल्याला, कलर अदर फोल्डर मध्ये. इथे कलर अदर फोल्डर दिसतो का, तर नाही. तर काय करायचं, मागे यायचं, बॅक टू बटनाने मागे यायचं. मग इथे कलर फोल्डर दिसतो, त्या कलर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. त्या कलर फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर इथे अदर फोल्डर आला, त्या अदर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. अदर फोल्डरला क्लिक केल्यानंतर पूर्ण विंडो फोल्डर काय दिसतो, ब्लँक दिसतो. मग अशी आपण फाईल कॉपी केलेली ती अदर फोल्डर मध्ये पेस्ट करायची. एवढं करून झाल्यानंतर काय करणार, सेव्ह अँड नेक्स्ट.
पुढचा प्रश्न, कॉपी द फाईल प्रिंटर फ्रॉम हार्डवेअर फोल्डर अँड पेस्ट इनसाइड द फोल्डर कलर अदर. काय प्रश्न बघा, कॉपी द फाईल प्रिंटर हार्डवेअर फोल्डर अँड पेस्ट इनसाइड द फोल्डर कलर अदर. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, हार्डवेअर फोल्डर मध्ये प्रिंटर फाईल कॉपी करा आणि कलर अदर मध्ये पेस्ट करायला सांगितले. मग पहिलं काय करणार, हार्डवेअरला डबल क्लिक करायची. हार्डवेअरला डबल क्लिक केल्यानंतर प्रिंटर फाईल आली. ती फाईल आपल्याला काय करायची आहे, कॉपी करायची आहे. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदाच क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून कॉपी. आता कुठे पेस्ट करायला सांगितलंय, कलर अदर फोल्डर मध्ये. मग इथे काय करायचं, मागे यायचं. त्या मागे आल्यानंतर इथे कलर फोल्डर आला, त्या कलरला काय करायचं, डबल क्लिक. त्या कलरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर इथे दिसतोय, तर अदर फोल्डर. त्या अदर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. मग त्याच्यावर राईट क्लिक करून पेस्ट. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. मूव द वर्कशीट शीट 1 टू द पोझिशन आफ्टर शीट 3. हा प्रश्न एक्सेलचा आहे. काय सांगितलंय त्यांनी, मूव द वर्कशीट शीट 1 टू द पोझिशन आफ्टर शीट 3. म्हणजे काय, दिलेल्या वर्कशीट मध्ये शीट 3 नंतर शीट 1 ही वर्कशीट पाहिजे. काय प्रश्न सांगितलंय त्यांनी, दिलेल्या वर्कशीट मध्ये शीट 3 नंतर शीट 1 ही वर्कशीट घ्यायची आहे पुढे. मग कशी पोझिशन बदलणार आपण, तर होम टॅब मध्ये सेल्स ग्रुप मध्ये फॉर्मॅट मध्ये मूव ऑर कॉपीला क्लिक केल्यानंतर त्या मूव ऑर कॉपी शीटची विंडो ओपन होते. त्यामध्ये B4 शीट मध्ये काय कुठे क्लिक करणार, मूव टू एंड. त्या मूव टू एंडला क्लिक केल्यानंतर ओके. बघा शीट 3 नंतर शीट 1 वर्कशीट इथे आली. पुन्हा सांगते कसं केलं ते. काय प्रश्न होता, दिलेल्या वर्कशीट मध्ये शीट 1 ही शीट 3 च्या पुढे ठेवायची आहे. मग कुठून केलं आपण, तर होम टॅब मध्ये सेल्स ग्रुप मध्ये फॉर्मॅट मध्ये मूव ऑर कॉपी शीट. त्या मूव ऑर कॉपी शीटला क्लिक केल्यानंतर मूव ऑर कॉपी शीटची विंडो ओपन होते. त्यामध्ये B4 शीट मध्ये मूव टू एंडला क्लिक करायचं, नंतर ओके. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, इन द गिवन वर्कशीट इंक्रीज इन डेट ऑफ सेल रेंज D4 to D11 by 2 characters. काय प्रश्न आहे बघा, इन द गिवन वर्कशीट इंक्रीज इन डेट ऑफ सेल रेंज D4 D11 by 2 characters. म्हणजे काय, तर दिलेल्या वर्कशीट मध्ये सेल रेंज D4 ते D11 सेल रेंज सिलेक्ट करून इंक्रीज इन डेट 2 कॅरेक्टर्स ने वाढवायचे आहे. हा प्रश्न एक्सेलचा आहे. पहिलं काय करणार, कोणता सेल रेंज सिलेक्ट करायला सांगितले आपल्याला, D4 ते D11. मग D4 ते D11 हा सेल रेंज सिलेक्ट केला. आता काय सांगण्यात येईल, इंक्रीज इन डेट 2 कॅरेक्टर्स ने वाढवायचे आहे. मग कुठून वाढवणार, तर होम टॅब मध्ये अलाइनमेंट ग्रुप मध्ये इथे मोर बटनाला क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेलची विंडो ओपन होते. त्या फॉर्मॅट सेल्स मध्ये अलाइनमेंट इन डेट किती सांगितले आपल्याला, 2 कॅरेक्टर्स ऍड करायची, नंतर ओके. बघा प्रश्न काय होता, तर दिलेल्या वर्कशीट मध्ये सेल रेंज D4 टू D11 सेल रेंज सिलेक्ट करून इंक्रीज इन डेट 2 कॅरेक्टर्स ने वाढवा. मग पहिलं काय केलं, कोणता सेल सांगितलंय आपल्याला सिलेक्ट करायला, तर D4 ते D11 सेल रेंज सिलेक्ट करून नंतर होम टॅब अलाइनमेंट ग्रुपच्या इथे मोर बटनाला क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेलची विंडो ओपन होते. त्यामध्ये अलाइनमेंट इन डेट किती सांगितले आपल्याला, 2 कॅरेक्टर्स. ते इन डेट इथे ऍड करायची, नंतर ओके. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, इन द गिवन वर्कशीट इंक्रीज इन डेट ऑफ सेल रेंज D4 D11 बाय 1 कॅरेक्टर्स. मागासाच प्रश्न आहे, आता फक्त 1 कॅरेक्टर्स ने सांगितलं. मग पुन्हा तसंच करायचं, कोणतं सेल रेंज सांगितलंय आपल्याला, D4 ते D11.
तो सेल सिलेक्ट करून झाल्यानंतर होम टॅब मध्ये अलाइनमेंट ग्रुपच्या इथे मोर बटनाला क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेलची विंडो ओपन होते. अलाइनमेंट इंडेट किती सांगितले आपल्याला 1 कॅरेक्टर. ते घ्यायचं नंतर ओके, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. In the given presentation, insert a new slide with layout at the end. म्हणजे काय, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सर्वात शेवटी स्लाइड ऍड करायची आहे. स्लाइडचं नाव दिलेलं आहे. दिलेलं प्रेझेंटेशन म्हणजे कोणतं, हे दिलेलं प्रेझेंटेशन. त्या दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सर्वात शेवटी नवीन स्लाइड ऍड करायची आहे. मग काय करणार, त्यांच्या दिलेल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइडच्या सर्वात शेवटी इथे खाली क्लिक करायचं. नंतर होम टॅब, स्लाइड ग्रुप, न्यू स्लाइडला क्लिक केल्यानंतर न्यू स्लाइडची विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणती स्लाइड सांगितलं असेल ते स्लाइड काय करायचं, त्या स्लाइडला क्लिक करायचं. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. In the given presentation, delete all the images present on second slide. काय प्रश्न, in the given presentation, delete all the images present on second slide. म्हणजे काय, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सेकंड स्लाइड मध्ये पिक्चर्स आहे. ते पिक्चर्स काय करायचे, आपल्याला डिलीट करायचे आहेत. मग पहिलं काय करणार, कोणत्या स्लाइडला आपल्याला क्लिक करायला सांगितली आहे, सेकंड स्लाइड. मग सेकंड स्लाइडला काय करायचं, क्लिक करायचं. त्या सेकंड स्लाइड मध्ये इमेजेस आहे, ते इमेजेस आपल्याला डिलीट करायचे आहेत. कसे करणार, तर त्या पिक्चरला क्लिक करायचं आणि कीबोर्ड मला डिलीट बटन प्रेस करायचं. म्हणजे त्या स्लाइड मध्ये जेवढे पिक्चर असतील तेवढे पिक्चर तिथून डिलीट होणार. बघा पुन्हा प्रश्न सांगते, काय प्रश्न होता, इन द गिवन प्रेझेंटेशन डिलीट ऑल द इमेजेस प्रेझेंट ऑन सेकंड स्लाइड. म्हणजे काय, तर दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सेकंड स्लाइड मध्ये पिक्चर्स आहेत, ते पिक्चर्स आपल्याला डिलीट करायचे आहेत. मग पहिलं काय करणार, सेकंड स्लाइडला क्लिक करायचं. सेकंड स्लाइडला क्लिक केल्याने इथे पिक्चर दिसतात, ते पिक्चर डिलीट करायचे. कसे करणार, तर त्या पिक्चरला क्लिक करायचं, कीबोर्ड मधलं डिलीट बटन प्रेस करायचं. जेवढे ते पिक्चर्स होते ते पिक्चर्स काय होणार, तिथून डिलीट होणार. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, इन द गिवन ब्राउझर सर्च फॉर क्रिकेट ऑन www.google.com. म्हणजे काय, तर दिलेली साईट ओपन करून सर्च काय करायचे, क्रिकेट. हा प्रश्न इंटरनेटचा आहे. काय करणार, अगोदर ऍड्रेस बारवर जी काय साईट असेल ती साईट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा ऍड्रेस बारवरती टाईप करायचं. टाईप करून झाल्यानंतर काय करणार, कीबोर्ड मधलं एंटर की बटन प्रेस करायचं. म्हणजे जी काय साईट असेल ती साईट ओपन झाली. आणि नंतर आपल्याला काय सांगितलंय, क्रिकेट काय करायचे, आपल्याला सर्च करायचं आहे. मग क्रिकेट शब्द काय करायचं, सर्च करायचं. कुठे करणार, तर इथे सर्च बॉक्स दिसतोय, त्या सर्च बॉक्स मध्ये इथे कर्सर ठेवायचा आणि काय सर्च करायला सांगितलं त्याचं नाव टाईप करायचं. नंतर गुगल सर्चला क्लिक करायचं. म्हणजे काय, त्याविषयी त्याची काय येणार, माहिती येणार. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुन्हा सांगते प्रश्न काय होता, दिलेल्या वेबसाईटवर साईट ओपन करा आणि क्रिकेट सर्च करायला सांगितली. मग ऍड्रेस बार जी काय साईट असेल ती साईट तुम्ही टाईप करायची. ऍड्रेस बारवर टाईप करून झाल्यानंतर कीबोर्ड मध्ये एंटर की बटन प्रेस करायचं. एंटर की बटन प्रेस केल्यानंतर जी काय साईट असेल ती साईट ओपन होणार. आणि नंतर पुढे काय सांगितले आपल्याला, क्रिकेट हे काय करायचे, सर्च करायचे आहे. मग क्रिकेट शब्द सर्च कुठे करणार, तर इथे सर्च बॉक्स दिसतोय तिथे कर्सर ठेवायचा आणि काय सर्च करायचं असेल ते सर्च करायचं, म्हणजे टाईप करायचं. टाईप करून झाल्यानंतर गुगल सर्चला क्लिक करायचं. म्हणजे त्याविषयी काय येणार, माहिती येणार. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं. पुढचा प्रश्न, व्ह्यू द गिवन वेब पेज इन प्रिंट प्रिव्ह्यू. हा प्रश्न पण इंटरनेटचाच आहे. काय प्रश्न, व्ह्यू द गिवन वेब पेज इन प्रिंट प्रिव्ह्यू. म्हणजे काय, दिलेलं वेब पेज हे काय करायचंय, प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये बघायला सांगितलं. मग प्रिंट प्रिव्ह्यू कुठे असतं, तर फाईल टॅब मध्ये प्रिंट प्रिव्ह्यू अशी स्क्रीन दिसणार. पुन्हा सांगते, प्रिंट प्रिव्ह्यू कुठे असतं, तर कुठे, तर फाईल टॅब मध्ये
प्रिंट प्रिव्ह्यू. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पहिली लेवल सर्वांना कळली आहे? हो. हो. ठीक आहे. मग आपण दुसऱ्या लेवल मध्ये जाऊया. लेवल 2 मध्ये प्रॅक्टिकल्स घेऊया. काय प्रश्न बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये बॅकग्राऊंड टेक्स्टचर टेक्स्टनरी द्या आणि हेडर फुटरला नाव द्यायला सांगितलं. काय प्रश्न आहे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये बॅकग्राऊंड टेक्स्टचर टेक्स्टनरी द्या आणि हेडर फुटरला नाव द्यायचे आहे. मग पहिलं काय करणार. बॅकग्राऊंड टेक्स्चर देणार. कुठून देणार तर डिझाईन टॅब. डिझाईन टॅब मध्ये पेज बॅकग्राऊंड. पेज बॅकग्राऊंड मधून पेज कलर. पेज कलरला क्लिक केल्यानंतर त्या कलरची विंडो ओपन होते. त्यामध्ये फिल इफेक्ट्स. त्या फिल इफेक्ट्सला क्लिक केल्यानंतर त्याची विंडो ओपन होते. त्यामध्ये टेक्स्चर. टेक्स्चरला क्लिक केल्यानंतर इथे टेक्स्चर्स आहेत. इथे टेक्स्चरला क्लिक केल्यानंतर खाली नाव येणार. आपल्याला कोणतं सांगितलं टेक्स्चर तर त्यांनी टेक्स्टनरी हे टेक्स्चर सांगितलं. मग कोणतं असेल तर टेक्स्चर सिलेक्ट करायचं. नंतर ओके. बॅकग्राऊंड टेक्स्चर झाला. आपण बॅकग्राऊंड कलर कसं देतो तसं बॅकग्राऊंड टेक्स्चर. टेक्स्चर देऊन झाल्यानंतर काय करणार. हेडर फुटरला नाव द्यायचंय. मग कुठून देतो आपण तर इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब मध्ये हेडर अँड फुटर ग्रुप. त्यामध्ये हेडर. हेडर मध्ये ब्लँक हेडर. ब्लँक हेडर मध्ये काय नाव असेल ते नाव टाईप करायचं. त्यामध्ये काय त्यांनी पहिले अक्षर कॅपिटल्स आहेत. बाकीचे अक्षर स्मॉल. हेडरला नाव देऊन झालं. आता आपल्याला फुटरला जायचंय. मग नॅव्हिगेशन ग्रुप मध्ये इथे गो टू फुटर दिसतं. त्या गो टू फुटरला काय करायचं क्लिक करायचं. इथे आपण कुठे आलो फुटर मध्ये. मग फुटरला काय नाव असेल ते नाव टाईप करायचं. त्यामध्ये पहिले अक्षर कॅपिटल्स आहेत. बाकीचे अक्षर स्मॉल. मग फुटरला नाव देऊन झाल्यानंतर काय करणार क्लोज हेडर अँड फुटरला क्लिक करायचं. पुन्हा सांगते प्रश्न काय होता. इन द दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये पेज बॅकग्राऊंड कलर टेक्स्टनरी द्या आणि हेडर फुटरला नाव द्यायला सांगितलं. मग आपण बॅकग्राऊंड टेक्स्चर कुठून दिलं तर डिझाईन टॅब. डिझाईन टॅब मध्ये पेज बॅकग्राऊंड ग्रुप. पेज बॅकग्राऊंड ग्रुप मध्ये पेज कलर. पेज कलरला क्लिक केल्यानंतर फिल इफेक्ट्स. फिल इफेक्ट्स मध्ये टेक्स्चर. टेक्स्चर्सला क्लिक केल्यानंतर टेक्स्चर विंडो इथे ओपन होते. आणि तुम्हाला कोणतं टेक्स्चर सांगितलं असेल सिलेक्ट करायचं. इथे खाली नाव येणार. नंतर ओके. पुढे काय झालंय बघा बॅकग्राऊंड टेक्स्चर झालंय. आता पुढे काय सांगितलं त्यांनी हेडर फुटरला नाव द्यायला सांगितलं. ते हेडर फुटर आपण कुठून देतो तर इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब मधून हेडर अँड फुटर ग्रुप मध्ये हेडर. हेडर मधून ब्लँक हेडर. त्या हेडर मध्ये काय नाव असेल ते नाव टाईप करायचं. त्यामधलं पहिलं अक्षर काय आहे कॅपिटल्स. हेडरला नाव देऊन झाल्यानंतर फुटरला नाव द्यायला सांगितलं. मग नॅव्हिगेशन ग्रुप मधून गो टू फुटर. मग फुटरला काय नाव असेल तर नाव टाईप करायचं. त्यामधलं पहिलं अक्षर कॅपिटल्स. बाकीचे अक्षर स्मॉल. फुटरला पण नाव देऊन झालं. नंतर काय करणार क्लोज हेडर अँड फुटरला क्लिक करायचं. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न. In the given MS Word document, add a table with 3 row and 3 columns and change the background color of second cell of the first row to orange. In the given MS Word document, add a table with 3 row and 3 columns and change the background color of second cell of the first row to orange. म्हणजे काय तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंट मध्ये 3 रो आणि 3 कॉलमचं टेबल तयार करा आणि पहिल्या रोचा दुसरा सेल त्याला बॅकग्राऊंड कलर ऑरेंज द्या. काय प्रश्न बघा तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंट मध्ये टेबल तयार करायला सांगितलं कोणतं तर 3 रो आणि 3 कॉलमचं टेबल तयार करा आणि पहिल्या रोचा दुसरा सेल त्याला बॅकग्राऊंड कलर ऑरेंज द्या. मग पहिलं काय करणार टेबल घ्यायचं. टेबल कुठून घेतो आपण तर इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब मधून टेबल्स. टेबल्स मधून इन्सर्ट टेबल. टेबलला क्लिक केल्यानंतर इन्सर्ट टेबलची विंडो ओपन होते.
इथूनही तुम्ही टेबल घेतला तरी चालेल. इथून तुम्हाला कळत नसतील तर इन्सर्ट टेबलला क्लिक करायचं. इन्सर्ट टेबलला क्लिक केल्यानंतर इन्सर्ट टेबलची विंडो ओपन होते. त्यामध्ये पहिलं काय सांगितलं त्यांनी बघा, नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम किती सांगितले आपल्याला? 3. त्याच्यानंतर नंबर ऑफ रो किती सांगितले आपल्याला? 3. कॉलमचा रो सिलेक्ट केल्यानंतर काय करणार? ओके, म्हणजे टेबल येणार इथे 3 कॉलम्स आणि 3 रो. नंतर पुढे काय सांगितले त्यांनी? पहिल्या रोचा दुसरा सेल. पहिला रो म्हणजे कोणता? हा पहिला रो सिलेक्ट केलाय तो कोणता? पहिला रो. त्या पहिल्या रोचा दुसरा सेल म्हणजे कोणता? हा दुसरा सेल. हा दुसरा सेल दिसतोय, कर्सर आहे तो काय? दुसरा सेल. त्या दुसऱ्या सेलला काय करायचंय आपल्याला? बॅकग्राऊंड कलर ऑरेंज द्यायचंय. मग कुठून देणार? तर टेबल घेतल्यानंतर टेबल टूल्स, डिझाइन टॅब, टेबल स्टाईल्स ग्रुप, शेडिंग. शेडिंगला क्लिक केलं तर ती कलरची विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणता कलर सांगितलाय? ऑरेंज कलर. दुसऱ्या सेलला बॅकग्राऊंड कलर आला ऑरेंज. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला काय करायचं? क्लिक करायचं. पुन्हा सांगते कसं केलं. काय होता प्रश्न? दिलेल्या एमएस वर्ड डॉक्युमेंट मध्ये 3 रो 3 कॉलमचं टेबल तयार करा आणि पहिल्या रोचा दुसरा सेल त्याला बॅकग्राऊंड कलर ऑरेंज द्या. मग पहिलं टेबल ऍड केलं. कुठून घेतलं टेबल आपण? इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब मधून टेबल्स. टेबल्स मध्ये टेबल. टेबलला क्लिक केल्यानंतर इन्सर्ट टेबलची विंडो ओपन होते. त्यामध्ये इन्सर्ट टेबल. इन्सर्ट टेबल मध्ये इन्सर्ट टेबलची विंडो ओपन होते. नंबर ऑफ कॉलम किती सांगितले आपल्याला? 3. रो किती सांगितले ते आपल्याला? 3. नंतर ओके, टेबल तयार झालं. त्या टेबल तयार झाल्यानंतर पहिल्या रोचा दुसरा सेल. पहिला रो म्हणजे कोणता? मी हा सिलेक्ट केलेला आहे तो काय? पहिला रो. त्या पहिल्या रोचा दुसरा सेल म्हणजे कोणता? हा कर्सर दिसतोय तो दुसरा सेल. त्या सेकंड सेलला काय करायचं आपल्याला? ऑरेंज कलर द्यायचा आहे. मग कुठून देणार? तर टेबल घेतल्यानंतर काय आलं? टेबल टूल्स, डिझाइन टॅब. डिझाइन टॅब मध्ये टेबल स्टाईल्स ग्रुप, त्यामध्ये शेडिंग. शेडिंगला क्लिक केल्यानंतर कलरची विंडो ओपन झाली आणि कोणता कलर सांगितलाय? ऑरेंज कलर. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, इन द गिवन एमएस वर्ड डॉक्युमेंट चेंज द पेज बॅकग्राऊंड कलर टू पर्पल. इन द गिवन एमएस वर्ड डॉक्युमेंट चेंज द पेज बॅकग्राऊंड कलर टू पर्पल म्हणजे काय? दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील पेज बॅकग्राऊंड कलर पर्पल द्यायचा आहे. मग बॅकग्राऊंड कलर आपण कुठून देतो? तर डिझाइन टॅब, पेज बॅकग्राऊंड ग्रुप. पेज बॅकग्राऊंड ग्रुपला क्लिक केल्यानंतर पेज कलरची विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणता कलर सांगितलाय? पर्पल. मग कोणता कलर सांगितला असेल तो कलर तिथे सिलेक्ट करायचा. काय प्रश्न होता बघा? दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये पेज बॅकग्राऊंड कलर पर्पल द्यायचा आहे. मग कुठून? तर डिझाइन टॅब. डिझाइन टॅब मधून पेज बॅकग्राऊंड ग्रुप. पेज बॅकग्राऊंड ग्रुप मध्ये पेज कलर. त्या पेज कलर क्लिक केल्यानंतर कलरची विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणता कलर सांगितला असेल तो कलर सिलेक्ट करायचा. सेव्ह अँड नेक्स्ट. डिलीट अ फोल्डर ट्रायव्हलर स्टोअर इनसाइड द फोल्डर सिटी. हा प्रश्न विंडोजचा आहे. काय प्रश्न सांगितले त्यांनी? सिटी फोल्डर मध्ये ट्रॅव्हलर फोल्डर आहे तो काय करायचा आपल्याला? डिलीट करायचा आहे. मग कसं करणार? पहिलं सिटीला काय करायचं? डबल क्लिक. त्या सिटी फोल्डर मध्ये तो फोल्डर आला ट्रॅव्हलर फोल्डर. तो फोल्डर आपल्याला काय करायचा आहे? डिलीट करायचा आहे. मग काय करणार? त्या फोल्डरला एकदाच क्लिक करायचं. मग त्याच्यावर राईट क्लिक करून डिलीट. झाला फोल्डर तो डिलीट सिटी फोल्डर मधून. पुन्हा सांगते कसं डिलीट केला तो. काय प्रश्न होता? सिटी फोल्डर मध्ये ट्रॅव्हलर फोल्डर काय करायचं होतं? आपल्याला तो डिलीट करायचं होतं. इथे सिटी फोल्डर आला. त्या सिटी फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर ट्रॅव्हलर फोल्डर आला. तो फोल्डर आपल्याला काय करायचं? डिलीट करायचं आहे. मग कसं करणार? तर त्या फोल्डरला एकदा क्लिक करायचं. मग त्याच्यावर राईट क्लिक करून डिलीट. त्या फोल्डर मधून तो फोल्डर डिलीट होणार. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, मूव द फाईल मॉनिटर फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर अदर. बघा प्रश्न काय? कॉपी द फाईल मॉनिटर फ्रॉम द फोल्डर
हार्डवेअर टू कलर अदर म्हणजे काय, तर हार्डवेअर फोल्डर मध्ये मॉनिटर फाईल आहे, ती फाईल मूव म्हणजे काय, कट करायची आणि ती कोणत्या फोल्डर मध्ये पेस्ट करायला सांगितले, कलर अदर फोल्डर मध्ये. पुन्हा मी प्रश्न वाचते, काय आहे बघा, हार्डवेअर फोल्डर मध्ये मॉनिटर फाईल मूव म्हणजे काय, कट करायची आहे आणि कलर अदर मध्ये पेस्ट करायची आहे. मग काय करणार, पहिलं हार्डवेअरला डबल क्लिक करायची. त्या हार्डवेअरला डबल क्लिक केल्यानंतर मॉनिटर फाईल आली, ती फाईल आपल्याला काय करायची आहे, मूव म्हणजे कट करायची आहे. मग कशी करणार कट, तर त्या फाईलला एकदा क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून कट, तिथून ती फाईल हार्डवेअर फोल्डर मधून मॉनिटर ही फाईल तिथून कट झाली. आता कुठे पेस्ट करायला सांगितले आपल्याला, कलर अदर फोल्डर मध्ये. इथे कलर अदर फोल्डर दिसतो का, तर नाही, तर काय करायचं, बॅक बटनाने मागे यायचं. बॅक बटनाने मागे आल्यानंतर पहिली विंडो दिसते, त्यामध्ये कलर फोल्डर दिसतो, त्या कलर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. त्या कलर फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर आला इथे, अदर फोल्डर. त्या अदर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. मग जी फाईल आपण कट केलेली ती अदर फोल्डर मध्ये पेस्ट करायची आहे. मग कशी करणार, तर त्याच्यावर राईट क्लिक करून पेस्टला क्लिक करायचं. पुन्हा सांगते कसं केलं ते. काय प्रश्न होता, हार्डवेअर फोल्डर मध्ये मॉनिटर फाईल मूव्ह करा आणि कलर अदर मध्ये पेस्ट करा. मग पहिलं काय केलं, हार्डवेअरला डबल क्लिक. त्या हार्डवेअरला डबल क्लिक केल्यानंतर मॉनिटर फाईल आली, ती फाईल आपल्याला मूव्ह म्हणजे काय, कट करायची आहे. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदा क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून कट. आता कुठे पेस्ट करायला सांगितले आपल्याला, कलर अदर फोल्डर मध्ये. इथे कलर अदर फोल्डर दिसतो का, तर नाही, तर मागे बॅक बटनाने मागे यायचं. मागे बॅक बटनाला क्लिक केल्यानंतर इथे कलर फोल्डर दिसतो, त्या कलर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. त्या कलर फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर कोणता फोल्डर आला इथे, अदर फोल्डर. त्या अदर फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. मग जी फाईल आपण कट केली ती इथे पेस्ट करायची आहे. कशी करणार, तर त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि पेस्ट. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. नंतर पुढचा प्रश्न काय झालं, एक केलं केलं आलं, 1 मिनिट आले मी.
बघा 6वा प्रश्न. यूज द रिप्लेस ऑल ऑप्शन टू रिप्लेस ऑल ऑफ टेक्स्ट बी डॉट ए डॉट विथ बी ए. हा प्रश्न एक्सेलचा आहे. काय सांगितलं त्यांनी, दिलेल्या वर्कशीट मध्ये बी डॉट ए डॉटला रिप्लेस करून बी ए असं करायचं आहे. मग सी कॉलम मध्ये डिग्री दिसते, त्या डिग्रीच्या एका कोणत्याही सेल मध्ये सिलेक्ट करायचं, तो सेल सिलेक्ट करायचा. बघा इथे पहिल्या सेल मध्ये मी सेल सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये बघा बी डॉट ए डॉट असं आलंय. त्याला काय करायचं, आपल्याला रिप्लेस करायचंय. मग कसं करणार, तर होम टॅब मध्ये एडिटिंग ग्रुप. माझा आवाज येतोय ना सर्वांना? हो. ठीक आहे. होम टॅब एडिटिंग ग्रुप मध्ये फाईल अँड सिलेक्टला क्लिक केल्यानंतर त्याची विंडो ओपन होते. त्यामध्ये रिप्लेसला क्लिक केल्यानंतर फाईल अँड रिप्लेस विंडो ओपन होते. त्यामध्ये फाइंड आउट म्हणजे पहिला शब्द काय सांगितलंय त्यांनी, कॅपिटल बी डॉट ए डॉट. त्याला रिप्लेस काय करायचं आहे, तर बी ए. तर कुठे टाईप करणार, रिप्लेस विथ म्हणजे काय टाईप करणार, बी ए. एवढं करून झाल्यानंतर काय करणार, रिप्लेस ऑल. नंतर ओके. बघा रिप्लेस ऑल ला क्लिक केल्यानंतर इथे बी ए असं दिसतं. नंतर काय करणार, क्लोज. पुन्हा सांगते रिप्लेस कसं केलं. डिग्रीचे एका कोणत्याही सेलला सिलेक्ट केलं, त्यामध्ये बघा इथे बी डॉट ए डॉट असं दिसते. ते काय करायचं, आपल्याला बी ए असं रिप्लेस करायचंय. मग कसं करणार, तर होम टॅब मध्ये एडिटिंग ग्रुप मध्ये फाइंड अँड सिलेक्टला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये रिप्लेसला क्लिक केल्यानंतर फाइंड अँड रिप्लेस विंडो ओपन होते. फाइंड आउट म्हणजे पहिला शब्द काय सांगितलंय त्यांनी, बी डॉट ए डॉट. त्याला रिप्लेस काय करायचे आहे, बी ए. मग रिप्लेस विथ इथे टाईप करायचं बी ए. आता काय सांगितलं त्यांनी, रिप्लेस ऑल म्हणजे सर्वांना रिप्लेस करायचंय. मग काय करणार, रिप्लेस ऑल ला क्लिक करायचं, ओके आणि क्लोज. इथे बदल दिसतोय बघा, बी ए असं रिप्लेस झालं. नंतर 7 नेक्स्ट. पुढचा प्रश्न, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट रो 10 and 11 and move the theme टू रोज 7 and 8. म्हणजे काय, दिलेल्या वर्कशीट मध्ये 10 आणि 11 रो मूव म्हणजे कट करून 7, 8च्या जागी ठेवायला सांगितलंय. काय प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीट मध्ये 10 आणि 11 रो सिलेक्ट करा आणि 7, 8च्या जागी ठेवा. मग पहिलं काय करणार, 10 आणि 11 रो सिलेक्ट करायचे. 2 सेल काय करायचं, सिलेक्ट करायचं. मूव म्हणजे काय, कट. तर कुठून करतो आपण, तर होम टॅब मध्ये क्लीबोर्ड ग्रुप मधून कट झालंय. 2 सेल काय झाले, कट झालेत. आता त्याला कोणाच्या जागी ठेवायचे, 7 आणि 8. मग 7 आणि 8 काय करायचं, 2 सेल सिलेक्ट करायचं. आता ते पेस्ट करायचे आहे. मग कुठून करणार, तर होम टॅब क्लीबोर्ड ग्रुप आणि पेस्ट. बघा 10 आणि 11 कट केले आणि कोणा जागी ठेवलं त्यांना, 7, 8च्या जागी. पुन्हा सांगते कसं केलं. काय केलं, पहिलं 10 आणि 11 2 सेल काय केलं, मी सिलेक्ट केले. सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला ते काय करायचंय, मूव म्हणजे काय, कट. मग कट आपण कुठून करतो, तर होम टॅब मध्ये क्लीबोर्ड ग्रुप मधून कट. 2 रो काय झाले, कट झाले. त्यांना कोणाच्या जागी ठेवायचे, 7 आणि 8. मग 7 आणि 8 काय करायचं, दोन्ही सेल सिलेक्ट करायचं. नंतर होम टॅब मध्ये क्लीबोर्ड ग्रुप मधून पेस्ट. एवढं करून झाल्यानंतर 7 नेक्स्ट. पुढचा प्रश्न, इन द गिवन वर्कशीट अप्लाय असेंड फॉर सेल स्टाईल टू द सेल रेंज A2 ते A6 ते G6. काय प्रश्न पुन्हा वाचते, इन द गिवन वर्कशीट अप्लाय असेंड फॉर सेल स्टाईल टू द सेल रेंज A6 to G6. म्हणजे काय, तर दिलेल्या वर्कशीट मध्ये सेल रेंज सिलेक्ट करायला सांगितले. कोणते, तर A6 to G6. तो सेल रेंज सिलेक्ट केल्यानंतर त्याला सेल स्टाईल काय द्यायचे, असेंड फोर असं द्यायचंय. मग पहिलं काय करणार, कोणता सेल रेंज सिलेक्ट करणार आपण, A6 ते G6. हा काय केला आपण, तो सेल रेंज सिलेक्ट केला. आता त्याला काय करायचं, सेल स्टाईल असेंड फोर असं द्यायचं आहे. मग कुठून देणार,
तर होम टॅब मध्ये स्टाईल्स ग्रुप मध्ये सेल स्टाईल्सला क्लिक केल्यानंतर सेल स्टाईलची विंडो ओपन होते. त्यामध्ये आपल्याला सेल स्टाईल काय सांगितले, असेंड 4. एवढं कोण झाल्यानंतर 7 नेक्स्ट. पुढचा प्रश्न पण तसाच आहे. In the given worksheet, apply ascend to cell style to the cell range A2 ते G2. म्हणजे काय, तर दिलेल्या वर्कशीट मध्ये सेल रेंज A2 ते G2 सेल स्टाईल असेंड टू असं द्या. पहिलं बघा सर्कच करायचं, कोणतं सेल रेंज सांगितलंय ते आपल्याला आता A2 ते G2. तो तेवढा सेल काय केला आपण, सिलेक्ट केलं. आता काय पुढे सांगितलं त्यांनी, सेल स्टाईल असेंड टू. मग सर्कच करणार, तर होम टॅब मध्ये स्टाईल्स ग्रुप मधून सेल स्टाईल्सला क्लिक केल्यानंतर सेल स्टाईलची विंडो ओपन होते आणि त्यामध्ये कोणती सेल स्टाईल सांगितली आपल्याला, असेंड टू. ती असेंड टू सेल स्टाईल काय करायची, सिलेक्ट करायची. नंतर 7 नेक्स्ट. इन द गिवन टेक्स्ट नेक्चर टू द फोल्डर अँड अप्लाय इनटू द स्लाइड. म्हणजे काय, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फुटरला नाव द्यायचं आहे. मग आपण फुटर कुठून देतो, तर इन्सर्ट टॅब मधून टेक्स्ट ग्रुप मध्ये हेडर अँड फुटरला क्लिक केल्यानंतर हेडर फुटरची विंडो ओपन होते. त्यामध्ये फुटर स्लाइड नंबरच्या खाली फुटर दिसतोय, त्या फुटरला काय करायचं, क्लिक करायचं. त्या फुटरच्या खाली चेक बॉक्स दिसतोय, त्या चेक बॉक्स मध्ये आपल्याला फुटरला काय नाव सांगितलं असेल ते नाव काय करायचं, टाईप करायचं. पहिलं अक्षर कॅपिटल्स, बाकीचे अक्षर स्मॉल. पुढे काय सांगितलं त्यांनी, सर्व स्लाइडना काय करायचं, ऍड करायचंय. मग काय करणार, अप्लाय टू ऑल ला क्लिक करायचं. काय प्रश्न होता बघा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फुटरला नाव द्यायचं आहे. मग कुठून दिला आपण फुटर, तर इन्सर्ट टॅब मध्ये टेक्स्ट ग्रुप मध्ये हेडर फुटरला क्लिक केल्यानंतर हेडर अँड फुटरची विंडो ओपन झाली. त्यामध्ये स्लाइड नंबरच्या खाली फुटर दिसतोय, त्या फुटरला काय करायचं, क्लिक करायचं. नंतर फुटरच्या खाली आपल्याला काय करायचंय, त्या फुटरला नाव देण्यासाठी त्या चेक बॉक्सला इथे क्लिक करायचं आणि फुटरला काय नाव असेल ते नाव टाईप करायचं. त्यामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल्स टाईप करून झाल्यानंतर काय करणार, ऑल द स्लाइड म्हणजे सर्व स्लाइडना ते ऍड करायचंय. मग काय करणार, अप्लाय टू ऑल ला क्लिक करायचं. एवढं करून झाल्यानंतर 7 नेक्स्ट. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सेकंड स्लाइडला अप एरो हा शेप इन्सर्ट करायचा आहे. काय प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 स्लाइड ऍड करा आणि सेकंड स्लाइडला अप एरो हा शेप इन्सर्ट करायचा आहे. मग पहिलं काय करणार, 2 ब्लँक स्लाइड ऍड करायची. कुठून करणार, तर होम टॅब मध्ये स्लाइड ग्रुप मधून न्यू स्लाइडला क्लिक केल्यानंतर न्यू स्लाइडची विंडो ओपन होते. आता आपल्याला पुढे काय सांगितले त्यांनी, 2 ब्लँक स्लाइड ऍड करायला सांगितले. मग 1 2 स्लाइड ऍड केली. पुढे काय सांगितलं त्यांनी, त्या सेकंड स्लाइड मध्ये अप एरो हा शेप ऍड करायचा आहे. मग सेकंड स्लाइडला आधी काय केलं, क्लिक केली. आता शेप्स कुठून घेतो आपण, तर इन्सर्ट टॅब मध्ये इमेज सेक्शन्स ग्रुप मध्ये शेप्सला क्लिक केल्यानंतर शेप्सची विंडो ओपन होते. त्यामध्ये कोणता शेप सांगितलाय आपल्याला, अप एरो. त्या अप एरो शेप काय करायचं, सिलेक्ट करायचा आणि तो त्या स्लाइड मध्ये ड्रॉ करायचा. पुन्हा सांगते प्रश्न काय होता, तर दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 ब्लँक स्लाइड ऍड करा आणि सेकंड स्लाइडला अप एरो हा शेप इन्सर्ट करा. मग पहिला काय करणार, 2 स्लाइड ऍड करायची. कुठून, तर होम टॅब स्लाइड ग्रुप न्यू स्लाइड मधून ब्लँक 1 2 एकूण म्हणजे 3 स्लाइड झाल्यात. त्या स्लाइड मध्ये कोणत्या स्लाइडला क्लिक करायला सांगितले आपल्याला, सेकंड स्लाइड. त्या सेकंड स्लाइडला काय करायचं, क्लिक करायचं. त्या सेकंड स्लाइड मध्ये कोणता शेप घ्यायला सांगितलं आपल्याला, अप एरो हा शेप इन्सर्ट करायला सांगितलं. मग कुठून, तर इन्सर्ट टॅब मधून इलेक्ट्रेशन्स ग्रुप मधून शेप्सला क्लिक केल्यानंतर शेप्सची विंडो ओपन होते. त्यामध्ये कोणता शेप सांगितला आपल्याला, अप एरो सिलेक्ट करायचा आणि तो त्या स्लाइड मध्ये ड्रॉ करायचा. एवढं करून झाल्यानंतर 7 नेक्स्ट. नंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ऍक्शन बटन ऍड करायचे, नेक्स्ट आणि प्रिव्ह्यू.
काय प्रश्न बघा. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ऍक्शन बटन नेक्स्ट अँड प्रिव्ह्यू इन एच स्लाइड. म्हणजे काय दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये नेक्स्ट आणि प्रिव्ह्यू बटन ऍड करायचे आहे दोन्ही स्लाइडना. मग कुठून तर इन्सर्ट टॅब मधून इलेक्शन ग्रुप मधून शेप्स मधून ऍक्शन बटन. त्या ऍक्शन बटन मधलं कोणतं बटन पहिले सांगितलंय नेक्स्ट बटन. तो नेक्स्ट बटन शेपला काय करायचं सिलेक्ट करायचं आणि तो ड्रॉ करायचा. एक छोटासा मेसेज येईल ऍक्शन बटन सेटिंग त्याला ओके करायचं. आता नेक्स्ट बटन काय घेतलं आपण ऍड केलं शेप्स. आता कोणता बटन ऍड करायला सांगितलंय प्रिव्ह्यू बटन. पुन्हा तसंच इन्सर्ट टॅब इलेक्शन ग्रुप मधून शेप्स मधून ऍक्शन बटन. त्या ऍक्शन बटन मधून कोणतं बटन सांगितलंय प्रिव्ह्यू बटन. त्या प्रिव्ह्यू बटनाला क्लिक करायचं आणि ते बटन ड्रॉ करायचं. पहिल्या स्लाइड मध्ये झालं तसं दुसऱ्या स्लाइडला क्लिक करायचं. पुन्हा इन्सर्ट इलेक्शन ग्रुप मध्ये काय आलं मॅडम आले एक मिनिट आल्या बाळांनो. सॉरी काय प्रश्न होता बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ऍक्शन बटन घ्यायचे नेक्स्ट आणि प्रिव्ह्यू. आपण पहिल्या स्लाइड मध्ये घेतलं तसंच काय करायचंय सेकंड स्लाइड मध्ये काय करायचंय ऍड करायचंय. खुर्ची घेऊन बस तोंडाला मास्क लाव. मग पुन्हा इन्सर्ट टॅब मध्ये इलेक्शन ग्रुप मध्ये शेप्स
शेप्सला क्लिक केल्यानंतर शेप्सची विंडो ओपन होते. नंतर ऍक्शन बटन म्हणजे कोणतं बटन पहिले सांगितलंय, नेक्स्ट बटन. त्या नेक्स्ट बटनला काय करायचं, क्लिक करायचं आणि नंतर ड्रॉ करायचं. नंतर पुन्हा दुसरा कोणतं ऍक्शन बटन सांगितलंय आपल्याला, प्रिव्ह्यू बटन. मग इन्सर्ट टॅब, पुन्हा इन्सर्ट टॅब मधून इलिस्ट्रेशन ग्रुप मधून शेप्स मधून कोणतं बटन घेणार आपण, प्रिव्ह्यू बटन. ते प्रिव्ह्यू बटन सिलेक्ट करायचं आणि ड्रॉ करायचं. नंतर ओके, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, ओपन द लिंक ओपन करायची आणि फेवरेट्स मध्ये ऍड करायची. काय प्रश्न, दिलेली लिंक ओपन करा आणि फेवरेट्स मध्ये ऍड करायची आहे. मग पहिलं काय करणार, ऍड्रेस बारवर जी काय साईट असेल ती साईट तुम्ही कॉपी पेस्ट केला तरी चालेल, किंवा ऍड्रेस बारवरती टाईप करायची. जी काय साईट असेल त्या ऍड्रेस बारवरती टाईप करून झाल्यानंतर कीबोर्ड मधलं एंटर बटन काय करायचं, प्रेस करायचं. म्हणजे काय होणार, ती साईट ओपन होणार. आता पुढे काय सांगितलं त्यांनी, फेवरेट्स मध्ये ती ऍड करायची आहे. मग फेवरेट्स मध्ये ऍड टू फेवरेट्सला क्लिक केल्यानंतर क्रिएट इन ची एरोला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय ऍड करायला सांगितलंय, फेवरेट्स. नंतर ऍड, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, दिलेल्या वेब पेज मधून ऑनलाईन बुक्स डिलीट करायचे आहे. लिंक काय करायचे, डिलीट करायचे. मग कुठून, फेवरेट्स मध्ये ऑर्गनाइज फेवरेट्सला क्लिक केल्यानंतर त्या ऑर्गनाइज फेवरेट्स विंडो ओपन होते. त्यामध्ये ऑनलाईन बुक सिलेक्ट करायचं आणि इथे डिलीट बटन दिसतंय, त्या डिलीट बटनला काय करायचं, क्लिक करायचं, एस आणि क्लोज. एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. लेवल 2 कळली आहे सर्वांना? हो. हो. पुन्हा एकदा घेऊया. कळतंय ना शिकवलेलं? हो. आवाज मोठा. भूषण तुला कळतंय? हो. अरे मोठ्याने बोला. समजलं. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट चेंज द बॅकग्राऊंड कलर टू पर्पल. मागाचा प्रश्न होता, काय होता, तर दिलेल्या पेज बॅकग्राऊंडला काय करायचंय, पर्पल कलर द्यायचा आहे. बॅकग्राऊंड कलर कुठून देतो आपण, तर डिझाईन टॅब मधून पेज बॅकग्राऊंड ग्रुप मध्ये पेज कलरला क्लिक केल्यानंतर कलरची विंडो ओपन होते आणि तुम्हाला कोणता कलर सांगितलाय, पर्पल. पर्पल कलर काय करायचं, सिलेक्ट करायचं. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट ऍड अ टेबल विथ 3 रो अँड 3 कॉलम्स अँड चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ सेकंड सेल ऑफ द फर्स्ट रो टू ऑरेंज. हा पण प्रश्न मगाशी झालेला. काय प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये 3 रो आणि 3 कॉलमचं टेबल तयार करा. त्यानंतर पहिल्या रोचा दुसरा सेल त्याला बॅकग्राऊंड कलर ऑरेंज द्या. मग पहिलं काय करणार, टेबल तयार करणार. कुठून टेबल घेतो आपण, तर इन्सर्ट टॅब मधून टेबल्स ग्रुप मधून टेबल नंतर इन्सर्ट टेबलला क्लिक केल्यानंतर इन्सर्ट टेबलची विंडो ओपन होते. त्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती सांगितलंय, 3. रो किती सांगितलेत आपल्याला, 3. 3 रो 3 कॉलम घेतलं, नंतर काय करणार, ओके. म्हणजे टेबल तयार झालं. 3 रो आणि 3 कॉलमचं टेबल तयार झालं. गौतमी जरा हळू. नंतर टेबल तयार केल्यानंतर काय सांगितलं त्यांनी, पहिल्या रोचा दुसरा सेल म्हणजे कोणता, हा पहिला रो सिलेक्ट झालेला दिसतोय तो पहिला रो. त्या पहिल्या रोचा दुसरा सेल म्हणजे कोणता, हा दुसरा सेल दिसतोय, कर्सर दिसतोय, तो काय, दुसरा सेल. त्या सेलला काय करायचंय, बॅकग्राऊंड कलर ऑरेंज द्यायचंय. मग टेबल घेतल्यानंतर काय आलं, टेबल टूल्स डिझाईन टॅब मधून टेबल स्टाईल्स ग्रुप मधून शेडिंग मधून कोणता कलर सांगितलाय आपल्याला, ऑरेंज कलर काय करायचं, सिलेक्ट करायचं. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट.
पुढचा प्रश्न, चेक द करेक्ट और स्पेलिंग अँड ग्रामर मिस्टेक इन द गिवन डॉक्युमेंट. म्हणजे काय, तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये स्पेलिंग अँड ग्रामर मिस्टेक चेक करायची आहे. आपण प्रश्न मगाशी झालेला आहे. कुठून केलं तर रिव्ह्यू टॅब मधून ग्रुपिंग ग्रुप मध्ये स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक केल्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामरची विंडो ओपन होते. त्यामध्ये काय करायचं, चेंजला क्लिक करत जायचं. नंतर ओके एवढं करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. ओपन द फोल्डर सपोर्ट होम अँड डिलीट द फाईल बिझनेस मीटिंग झिप. म्हणजे काय, तर सपोर्ट फोल्डर मध्ये होम फोल्डर, त्या होम फोल्डर मध्ये बिझनेस मीटिंग ही फाईल आहे, ती फाईल आपल्याला काय करायची आहे, डिलीट करायची आहे. पुन्हा प्रश्न वाचते, काय प्रश्न होता, सपोर्ट फोल्डर मध्ये होम फोल्डर, त्या होम फोल्डर मध्ये बिझनेस मीटिंग ही फाईल आहे, ती फाईल आपल्याला काय करायची आहे, डिलीट करायची आहे. मग कशी करणार, पहिलं सपोर्टला डबल क्लिक, त्या सपोर्टला डबल क्लिक केल्यानंतर इथे होम फोल्डर आला, त्या होम फोल्डरला काय करायचं, डबल क्लिक. त्या होम फोल्डर मध्ये बिझनेस मीटिंग ही फाईल आहे, ती फाईल आपल्याला काय करायची आहे, डिलीट करायची. मग कशी करणार, तर त्या फाईलला एकदाच क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून डिलीट, ती फाईल तिथून काय होणार, डिलीट होणार. तुला सांगते कसं केलं. काय केलं, पहिलं सपोर्टला डबल क्लिक, त्या सपोर्ट फोल्डर मध्ये कोणता फोल्डर होता, होम फोल्डर, त्या होम फोल्डरला डबल क्लिक केल्यानंतर त्यामध्ये बिझनेस मीटिंग ही फाईल आली, ती फाईल आपल्याला ती फाईल आपल्याला काय करायची आहे, डिलीट करायची आहे. मग अशी करणार, तर त्या फाईलला एकदाच क्लिक करायचं, त्याच्यावर राईट क्लिक करून डिलीट, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. नंतर पुढचा प्रश्न, मूव्ह द फाईल माऊस